पालकमंत्री प्रकाश आंबेडकर नृसिंहवाडी दौरा। अलमट्टी धरणाची उंची वाढू देणार नाही यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे। त्याचबरोबर महापूर येऊ नये यासाठी वर्ल्ड बँकेकडून 3200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं। नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी पालकमंत्री आंबेडकर आले होते। यावेळी ग्रामपंचायत आणि दत्त देवस्थानच्या वतीने आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे आज दत्त दर्शनासाठी नृसिंहवाडी इथं आले होते। दत्त दर्शन घेतल्यानंतर आंबेडकर यांचा दत्त देवस्थानच्या वतीनं अध्यक्ष वैभव काळू पुजारी, संजय पुजारी, गजानन गेंडे यांनी सत्कार केला। तर ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच चित्रा सुतार, उपसरपंच रमेश मोरे, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, ग्रामविकास अधिकारी SP कांबळे यांनी सत्कार केला। यावेळी पालकमंत्री आंबेडकर यांनी नृसिंहवाडीतील विकास कामांना भरघोस निधी देऊ अशी ग्वाही दिली आहे। 2028 ला होणाऱ्या कन्यागत महापर्व काळाच्या दृष्टीने विकास कामं करू असं आश्वासन आंबेडकर यांनी दिलं। यावेळी अलमट्टी धरणाची उंची वाढू देणार नाही यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे। त्याचबरोबर महापूर येऊ नये यासाठी वर्ल्ड बँकेकडून 3200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। त्यांची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल असं सांगितलंय। यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सागर धनवडे, युवराज जगदाळे, रमेश सुतार, गुरु धनवडे, शिवराज जाधव, शशिकांत पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। दोन गोष्टी आहेत की एका बाजूला जे काय अलमट्टीच्या पाण्याच्यामुळे सुद्धा जो प्रॉब्लेम तयार होते आणि कर्नाटक सरकारच्या वतीने विशेषतः त्याची उंची वाढवण्याबद्दलची जी काही भूमिका वारंवार केली जाते त्याच्याबद्दल यापूर्वी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी सुद्धा सातत्याने सांगितलं आणि आम्ही सगळेजण सुद्धा सांगतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली आणि कोल्हापूरला ज्या महापुराचा फटका बसतोय त्याचं एक कारण अलमट्टी आहे। त्या विषयाबद्दल सुप्रीम कोर्टाच्या सूचनेप्रमाणे ज्या पद्धतीने लवादात स्थगिती दिली आहे ती स्थगिती कायम राहिली पाहिजे यासाठी राज्य सरकारचा आग्रह असणार आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमच्या सगळ्यांची ती जबाबदारी असणार आहे।